म्हणजे लग्नाविषयी, म्हणजे दोन लोकांचं जेव्हा युनियन असतं, मॅरिटल युनियन जेव्हा असतं, तर या अनुषंगाने आपण बघितलं तर कोणते असे प्लॅनेट्स म्हणजे ग्रह किंवा प्लॅनेटरी पोझिशन्स, प्लॅनेटरी ऍस्पेक्ट जर आपण म्हणतो, किंवा आपल्या पत्रिकामध्ये जे 12 ग्रह असतात, तर what actually indicates marriage and what amongst them all governs marriage म्हणजे लग्न. ओके, मी पण धन्यवाद देतो तुला, तू मला पुन्हा इन्व्हाइट केल्याबद्दल. आणि माझ्या आवडीचा विषय हा, आपण नक्कीच त्याच्यावर डिटेलमध्ये बोलूया. पहिली गोष्ट, तुझ्या एका प्रश्नातच 3-4 प्रश्न होते. मी सुरुवात आपण पत्रिकेवरनं करूया, म्हणजे पत्रिका आणि त्यातली मला वाटतं स्थानं ह्याच्यावरून आपण सुरुवात करूया. तर बेसिकली लग्न ठरणं आणि लग्नाचं जे महत्वाचं स्थान आहे ते सप्तम स्थान, 7th हाऊस, हे खूप महत्वाचं आहे लग्नासाठीचं. आणि सप्तम स्थानात असलेले ग्रह, सप्तम स्थानाशी संबंधित काही योगात असलेले ग्रह आणि सप्तम स्थानाचा अधिपती म्हणजे सप्तम स्थानाचा जो लॉर्ड आहे तो पत्रिकेत कुठे आणि कसा आहे, अशा बेसिक ह्या गोष्टींवरून आपण आधी स्थानांच्या बाबतीत लग्न स्थान आहे ते सप्तम स्थान म्हणून पाहतो. नंतर पत्रिकेमध्ये बाकी पण काही स्थानं आहेत की जी त्या व्यक्तीच्या वैवाहिक आयुष्यावर परिणाम करतात. आपण जसं पुढे येईल तसं बोलू त्या ह्याच्यावर. तर हे मेन तुम्ही जसं म्हणालात की 7th हाऊस वर सगळी पहिली गोष्ट म्हणजे ऍज अन ऍस्ट्रॉलॉजर जर तुम्हाला लग्नाविषयी बघायचं असेल तर सर्वप्रथम तुम्ही 7th हाऊस बघता, आणि ऑफकोर्स त्याच्यानंतर वेगवेगळे ऍस्पेक्ट्स अवलंबून आहेत जे आपल्याला बघावे लागतात. पण डॉक्टर ठोंबरे, मला सांगा, असे कोणते प्लॅनेट्स आहेत, आपले ग्रह जे आपण ज्योतिषशास्त्रामध्ये बघतो, तर असे कोणते ग्रह आहेत ज्याचा डिरेक्टली मी असं म्हणेन मॅरेजवर परिणाम पडतो किंवा मॅरेजशी संबंधित असतात? जसं लग्न म्हणजे एक स्त्री आणि पुरुष या दोघांचं ते असोसिएशन आहे असं आपण म्हटलं तर प्लॅनेट्स मध्ये मंगळ म्हणजे पुरुष किंवा त्या मुलीचा नवरा, आणि स्त्री म्हणजे शुक्र, त्याची मुलगी जी आहे ती शुक्र. तर शुक्र हा स्त्रीकारक ग्रह महत्वाचा आहे मॅरिड लाईफच्या दृष्टीने, आणि मंगळ हा पुरुष तत्वाचा ग्रह महत्वाचा आहे त्या दृष्टीने. आणि पुरुषांच्या पत्रिकेत बायकोचा विचार करताना आपण शुक्राला त्यामुळे महत्व जास्त देतो, आणि जर का मुलीच्या पत्रिकेत नवऱ्याचा विचार करतो त्यावेळेला आपण मंगळाला महत्व जास्त देतो. असं त्याचं बेसिक हे 2 प्लॅनेट सगळ्यात महत्वाचे आहेत. आता या 2 प्लॅनेट्सना सपोर्टिंग काही प्लॅनेट्स आहेत ते महत्वाचे आहेत, आणि त्या प्लॅनेट्स या प्लॅनेटचे कसे योग असतात किंवा ते कुठल्या नक्षत्रांमध्ये आहेत. आणि मुलींच्या पत्रिकेत मंगळाचं स्थान, मंगळाची स्थिती आणि मंगळाचं नक्षत्र, मंगळाचे ऍस्पेक्ट्स हे महत्वाचे आपण पाहतो. तर मुलांच्या पत्रिकेमध्ये शुक्र आणि सप्तम स्थान आणि शुक्राचा इतर ग्रहांशी होणारे जे ऍस्पेक्ट आहेत त्या दृष्टीने आपण महत्व जास्त देणं त्याला आवश्यक आहे. ओके, जसं तुम्ही म्हणालात की शुक्र इज मोर ओव्हर फॉर मेन्स पत्रिका, की पुरुषाच्या पत्रिकेमध्ये शुक्र बघितला जातो त्याच्या बायको किंवा मॅरिटल युनियन मध्ये येणाऱ्या बाईसाठी, आणि सिमिलरली मंगळ हा बघितला जातो बाईच्या पत्रिकेमध्ये. पण मग त्या दोघांच्या पत्रिकेत त्या 2 म्हणजे रिस्पेक्टिव्ह प्लॅनेटचा काय सिग्निफिकन्स असतो, म्हणजे पुरुषाच्या पत्रिकेत मंगळ किंवा बाईच्या पत्रिकेत शुक्र, त्याचा काही याच्याशी असतो का संबंध? नाही, त्यांचा रोल डिफरंट आहे ना. दोन्ही स्त्री म्हणजे मुलीच्या पत्रिकेत मंगळाचा रोल आणि मुलाच्या पत्रिकेत मंगळाचा, त्याच्यात थोडा फरक राहणार आहे. आपण आता फक्त मॅरिड लाईफच्या दृष्टीने पाहिलं तर त्याच्यामुळे प्लॅनेट जरी सेम असले तरी तिथे मुलाच्या पत्रिकेतला शुक्र महत्वाचा आहे आणि मुलीच्या पत्रिकेतला मंगळ महत्वाचा आहे. तर आपल्याला प्युअरली मॅरेज बद्दल विचार करायचा आहे किंवा ह्या व्यक्तीला मिळणारा लाईफ पार्टनर नक्की कसा आहे, तर त्याचं वर्णन आपण मंगळावरून पहिलं करू शकतो मुलीच्या पत्रिकेत, आणि मुलाला बायको कशी मिळू शकते तर त्यासाठी पहिला जो बेसिक फॅक्टर आहे तो म्हणजे शुक्राचं पत्रिकेतलं स्थान आणि शुक्राच्या पत्रिकेतली स्थिती. ह्या गोष्टी महत्वाच्या ठरतात. ओके, म्हणजे हेच शुक्र पुरुषाच्या पत्रिकेत आणि मंगळ बाईच्या पत्रिकेत हेच मेन बघितलं जातं लग्नासाठी, आणि रिस्पेक्टिव्ह की मंगळ पुरुषाच्या पत्रिकेत किंवा शुक्र बाईच्या पत्रिकेत कसं आहे. बरोबर. म्हणजे पहिली स्टेप ही आहे
आपण म्हणजे मागे पण मी इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं होतं की कुठलीही गोष्ट घडताना त्याच्यावर खूप साऱ्या गोष्टींचा इफेक्ट असतो. त्यातलं पहिलं आपण म्हणूया की कारक ग्रह, म्हणजे लग्नासाठीचा कारक ग्रह महत्वाचा कुठला, तर मुलीच्या पत्रिकेत मंगळ तर मुलाच्या पत्रिकेत शुक्र, असं आपण म्हणूया. म्हणजे आता आपण फक्त एका फॅक्टरचा विचार केलाय महत्वाचा, तो म्हणजे कारक ग्रह. आणि जस्ट हे रिस्पॉन्सिबल प्लॅनेट. येस, करेक्ट. आणि जस्ट टू क्लॅरिफाय, मंगळ म्हणजे मार्स आणि व्हीनस म्हणजे शुक्र, बरोबर? बरोबर, करेक्ट करेक्ट. ओके ओके. सो हा पहिला ऍस्पेक्ट झाला, एकदम बेसिक क्वेश्चन होता जो पत्रिकेमध्ये बघताना एकदम काय कुठले ग्रह पटकन बघितले पाहिजे. सेकंड जो माझा प्रश्न आहे तो म्हणजे आपण म्हणतो ना की एखाद्याचं लग्न किंवा मॅरिटल युनियन हे फेवरेबल आहे किंवा अनफेवरेबल असू शकतं. सो पत्रिका बघण्यामागचं वन ऑफ द रिझन्स हेच आहे की हे चांगलं शुभ ठरेल मग हे युनियन. आणि जसं तुम्ही आपल्या मागच्या इंटरव्ह्यू मध्ये म्हणाला होता की बऱ्याच वेळेला ज्योतिषशास्त्राला जे बदनाम करण्याचा तो जो एक हे झालेला आहे, म्हणजे त्याच्याबद्दल जे चुकीचे हे आहेत समजूत, गैरसमज जे आहेत, त्यातलं वन ऑफ द रिझन जसं लोकांना वाटतं की अरे मग लग्न तोडणं हे असंच काम आहे की काय, ज्योतिषाकडे गेलो की बाबा सांगायचं की नाही तुमच्या पत्रिका जुळत नाही. सो लेट्स क्लॅरिफाय ऑल ऑफ दॅट की फेवरेबल आणि अनफेवरेबल युनियन हे कसं कळतं आपल्याला. ह्याच्यामध्ये बेसिकली हा दोष त्या पत्रिका दाखवणाऱ्याचा नाहीये नक्कीच. याची जबाबदारी ऍक्च्युली ऍस्ट्रॉलॉजर्सची आहे की तुम्ही जेव्हा एखाद्या ऍस्ट्रॉलॉजिकल गोष्टीचं पत्रिकेचं एक अनालिसिस करता, ते फार जबाबदारीने करायची गरज आहे. बस बरेचदा असं होतं की आपल्याकडे फार ढोबळ मनाने पत्रिका जुळवल्या जातात. म्हणजे बेसिकली मुलाचा म्हणजे बेसिक त्याचे गुण किती जुळत आहेत, त्याचं नक्षत्र, त्याची बाकीचे जे टेक्निकल गोष्टी आहेत पंचांगाशी रिलेटेड, त्या गोष्टींना महत्व दिलं जातं आणि त्याच्यावर पत्रिका जुळते का नाही ते ठरतं. परंतु रिअल लाईफ मध्ये जर का आपण पाहिलं तर हे माझा गण कुठला आणि माझी नाड कुठली आहे याचा माझ्या डायरेक्ट मॅरिड लाईफशी खूप संबंध नसतो. काही प्रमाणात काही क्रिटिकल केस मध्ये तो असतो नक्कीच, पण आपल्याकडे पत्रिका पाहायचं म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये खूप सारे ऍस्पेक्ट्स आहेत आणि मिथ्स पण आहेत. म्हणजे पत्रिका पूर्ण पाहिली जात नाही, पत्रिका वरवर पाहिली जाते आणि त्याच्यामध्ये टेक्निकॅलिटी फक्त पाहिली जाते की ह्याची राशी ह्याच्यापासून कितवी आहे, 8वी आहे, 6वी आहे, मृत्यू षडाष्टक योग मग नको, ह्या राशीची जमत नाही मग नको वगैरे, असं ढोबळमानाने, किंवा गुण किती जुळतात. तर गुणांचा आणि मॅरिड लाईफचा काहीही संबंध नसतो. गुण फक्त एक आपल्याला बेसिक, जसं आपण एखाद्या गोष्टीचं इन्फ्रास्ट्रक्चर बघतो की बाबा मला एखादा पदार्थ बनवायचा आहे तर माझ्यासाठी पदार्थाला लागणारे इन्ग्रेडियंट्स आहेत का, किंवा त्यासाठी लागणारी सगळ्या सोयी आहेत का, तो पदार्थ कसा बनेल हे सगळं बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टींवर अवलंबून असतं. त्यामुळे गुण खूप जमले म्हणजे खूप चांगलं मॅचिंग झालं आणि गुण कमी जमले म्हणजे मग त्यांचं मॅचिंग चांगलं नाही झालं असं अजिबात नाही. म्हणजे आणि त्याच्यामध्ये लोक पुस्तकातले नियम जसेच्या तसे वापरतात, ते पण एक मला खूप काळजीचं वाटतं. बेसिकली तुमचा अनुभव काय आहे आयुष्यातला, म्हणजे मंगळ अमुक अमुक स्थानात असतं असं होतं असं पुस्तकात सांगितलं, ठीक आहे, तुम्ही अशा किती पत्रिका मंगळ असलेल्या पाहिल्यात की आणि ते तपासून पाहिल्यात की मग तुम्ही मतं बनवली पाहिजेत. तर आपल्याकडे रिसर्च आणि म्हणजे अनालिसिस आणि रिसर्च ह्या गोष्टी बरेचदा केल्या जात नाही आणि लोक त्यांना जे हवं ते सांगतात आणि त्याच्यामध्ये काही वेळेला मॅनिप्युलेशन होतात किंवा खूप वरवरचं पाहिलं जातं आणि घरच्यांना वाटतं आम्ही तर पत्रिका दाखवली होती. अरे पत्रिका दाखवली होती ठीक आहे, पण त्याच्यातल्या इतक्या छोट्या छोट्या गोष्टी त्या माणसाच्या आयुष्यात बदल घडवू शकणाऱ्या असतात, ते पाहायला पाहिजे आणि ज्योतिषांनी त्याच्यावर बोललं पाहिजे त्या लोकांची. खरी गोष्ट. त्यामुळे ते शास्त्र बदनाम का होतंय, तर ते शास्त्र जबाबदारीने वापरलं जात नाही. बरोबर म्हणाला. तर ही जी म्हणजे कुंडली मॅचिंग प्रोसेस जी असते, म्हणजे दोघांची कुंडली मॅच होते की नाही जुळवणं, तर हे म्हणजे मला जेवढं माहितीये काहीतरी गुणांचा संबंध, जसं तुम्ही जसं उल्लेख केला की 12 किती गुण असतात ते जुळले पाहिजेत असं काहीतरी. 36 गुणांपैकी काही प्रमाणात हे पण त्याला पण असा काही कुठला थंब रूल नसतो. आणि मी म्हणलं तसं की गुण खूप जुळतायत पण पत्रिका जुळते का, ग्रहमैत्री आहे का, म्हणजे शेवटी महत्व असं असतं की
ह्या दोन व्यक्ती जेव्हा एका नात्यात एकत्र नांदणार आहेत, तर त्या दोन व्यक्तींची मानसिकता, त्यांचा स्वभाव, त्यांची व्हॅल्यू सिस्टीम, त्यांचे संस्कार, हे बाकीच्या गोष्टी पण सगळ्या त्याच्यामध्ये बघायला पाहिजे. तर आपल्याकडे ते बघितलं जात नाही आणि फक्त ह्या टेक्निकल गोष्टींना महत्व दिल्यामुळे पत्रिका जुळते असं होतं. आणि मग पत्रिका 36 गुण जमले आणि डिवोर्स झाला, 32 गुण जमले आणि डिवोर्स झाला, मग ते ज्योतिषशास्त्राला बदनाम केलं जातं. सो इट्स अ कॉम्बिनेशन ऑफ मेनी थिंग्स की त्यातलं पहिलं मगाशी मी म्हणलं तसं की स्थान आणि ग्रह, त्या गोष्टीचे कारक ग्रह हे आधी आपण पहिले बघितले पाहिजे. मग असं पण होऊ शकतं ना की गुणांच्या ह्याच्यावर आपण बघितलं तर ऍक्च्युली फार काही जुळत नाहीये. पण देन पत्रिका जेव्हा तुम्ही ऍक्च्युली बघता तेव्हा तुम्हाला कळतं अरे पण पत्रिका बघून तर आपल्याला बरेच प्लॅनेट्स फ्रेंड्स दिसत आहेत किंवा चांगलं मॅचिंग दिसत आहे. तर असं तर खूप वेळा झालं असेल तुमच्या बरोबर की ऍक्च्युली गुण फार जुळत नाहीयेत पण ऍक्च्युली म्हणजे पत्रिका त्यांच्या एकदम फेवरेबल आहेत एकमेकांसाठी. हो हो, असं खूप वेळा होतं. आणि आपण असंही पाहतो की बरेच लोक म्हणतात आम्ही पत्रिका न बघता लग्न केलं आणि आमचं छान पटतंय, काहीच प्रॉब्लेम नाहीये. आणि बरेच जण म्हणतात आम्ही खूप पत्रिका दाखवल्या, खूप नाकारल्या आणि शेवटी पत्रिका बघून केलं आणि आमच्या वाट्याला असं आलं किंवा आमचं मॅरिड लाईफ चांगलं नाही वगैरे वगैरे. तर ह्याच्यात खूप सारे परमिटेशन, कॉम्बिनेशन आणि अनुभव प्रत्येकाचे वेगळे असतात. पण हे क्वाईट पॉसिबल आहे की गुण न जमताही त्या दोन व्यक्तींचं जमू शकतं. हे आधी लोकांना माहिती पाहिजे, कळायला पाहिजे. ओके, म्हणजे मी म्हणजे गुण नाही हो. माझं अस्तित्व त्या गुणांवर अवलंबून नाहीये. हे लोकांना कळायला हवं. बरोबर आहे. पण असं तर नक्कीच असं मी त्याच प्रश्नाकडे ऍक्च्युली मी पुढे येतोय. तर योग असा आलाय, आपण असं म्हणतो ना की हा चांगला योग आहे तुमच्यासाठी लग्नासाठी, किंवा ऑफकोर्स आपण करिअर बद्दल नंतर बोलणार आहोत, पण लग्नासाठी हा चांगला योग आहे. तर हे योग कसे कळतात आणि या योगाचा नक्की काय सिग्निफिकन्स असतो? हा, बेसिकली आपल्याला हे माहितीये की आपल्या जन्मकालीन जे ग्रह आहेत ते जन्मकालच्या आकाशात त्यावेळेची जी ग्रहस्थिती होती त्याचं ते ती पत्रिका त्याच्यानुसार बनत असते. आता ते जन्मकालीन, हा, तो स्क्रीनशॉट असतो. आता त्यावेळेची जी काही पत्रिका किंवा ग्रह आहेत ते ग्रह तर सतत मुव्हिंग आहेत, म्हणजे ते बदलत राहतात सतत. तुमच्या जन्मकालीन पत्रिकेतल्या ग्रहांशी जेव्हा आकाशातले आता फिरणारे जे ग्रह आहेत, ज्यांना आम्ही ज्योतिषशास्त्रीय भाषेत गोचरीचे ग्रह असं म्हणतो, तर त्या ग्रहांचे तुमच्या जन्मपत्रिकेतल्या ग्रहांशी जेव्हा शुभ किंवा अशुभ योग घडतात त्यावेळेला घटना घडते कुठली. हा, म्हणजे दॅट इज वन ऑफ द बिगेस्ट फॅक्टर की माझी पत्रिका खूप छान नाही पण मग एखादी गोष्ट आत्ताच का झाली, मला मूल आत्ताच का झालं, वास्तू आत्ताच का झाली, माझं लग्न आत्ताच का ठरलं. तर त्याचं कारण तेच असतं की ते आकाशात फिरणाऱ्या ग्रहांचे तुमच्या मूळ पत्रिकेतल्या ग्रहांशी जेव्हा काही ऍस्पेक्ट होतात त्यावेळेला ती घटना घडायला मदत होते. तर लग्न या गोष्टीसाठी नेहमी गुरुबळ लागतो. हे ऐकलं असेल खूप वेळा की ज्योतिषी सांगतात नाही गुरुबळ नाहीये सध्या, बघू नका, किंवा बघा पण ठरेल असं वाटत नाही वगैरे वगैरे. तर बेसिकली सप्तम स्थान जे आहे त्या स्थानावर गुरुची दृष्टी असणं, त्या स्थानातून गुरुचं भ्रमण होणं किंवा त्या स्थानात गुरु असणं, म्हणजे सप्तम स्थानातून गुरु जाताना लग्न ठरण्याची शक्यता सर्वात जास्त आहे. कारण सगळ्या शुभ कार्यांचा कारक ग्रह हा गुरु असल्यामुळे तो कल्याणकारी असतो असं ज्योतिषशास्त्रात मानलेलं आहे की तो शुभ गोष्टी सगळ्या करण्यासाठी महत्वाचा असतो. तो त्या स्थानातून गुरु भ्रमण होताना लग्न ठरण्याची शक्यता सगळ्यात जास्त असते. ऍट द सेम टाइम जेव्हा गुरुची दृष्टी त्या स्थानावर पडते, म्हणजे ज्योतिषशास्त्रात ग्रहांना दृष्ट्या दिलेल्या आहेत की एका ग्रहाची या स्थानावर दृष्टी असेल तर काय, असं काय, तसं गुरुची दृष्टी ही जी आहे ही 5, 7 आणि 9 अशा या 5व्या ठिकाणी असते. म्हणजे तो जिथे आहे तिथून 5व्या स्थानावर शुभदृष्टी असते, 7व्या तर असतेच आणि 9व्या पण असते. त्यामुळे गुरुचं पत्रिकेतलं भ्रमण तुमच्या सप्तम स्थानाच्या शुभयोगात आहे का, त्या दृष्टीत येते का, हा भाग खूप महत्वाचा ठरतो. आणि त्याच्यातनं मग ते लग्न ठरण्याचा योग आहे हे आम्ही जास्त सांगतो, किंवा तो एक महत्वाचा कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर ठरतो. त्या गुरुची दृष्टी तुम्हाला आता शुभ आहे का नाही, किंवा गुरुचं भ्रमण, गुरुचं आत्ताचं जे मुव्हिंग आहे ते तुमच्यासाठी कसं आहे हे महत्वाचं असतं.
म्हणजे मेजरली हे हे जे गोचर तुम्ही जे म्हणाला, सो हे मेजरली ज्युपिटर नाही गुरुवरच डिपेंडेंट असतं का अजून पण कुठले ग्रह असतात? नाही, सर्व सर्व ग्रह जे आकाशात बदलतात त्यांची गती बदलते, त्यांचं स्थान बदलतं, त्यांच्या राशी बदलते. तर सर्व आम्ही गोचरीचे ग्रह सर्वच असतात. म्हणजे जन्मकालीन ग्रहांशी सगळेच मुव्हिंग प्लॅनेट म्हणजे गोचरीचे ग्रह योग करत असतात. फक्त गुरु करतो असं नाही. पण लग्नाच्या दृष्टीने आपण आज बोलतोय म्हणून मी म्हणलं की त्यासाठी गुरु खूप महत्वाचा आहे. आता ह्याच्यात एक गंमत अशी घडते की बरेचदा एका व्यक्तीला गुरुबळ नसेल पण दुसऱ्या व्यक्तीला खूप जास्त असेल, असं पण असतं बरेचदा की लग्न ठरताना मुलाला गुरुबळ नाही पण मुलीला प्रचंड योग किंवा स्ट्रॉंग योग आहे, तर त्यावेळेला ही ते कार्य ठरू शकतं. म्हणजे पुन्हा मग ते परत पुन्हा लोक म्हणतात नाही म्हणजे ज्योतिषशास्त्रात काही दम नाही, मग याला गुरुबळ नाही तरी झालं याचं लग्न. तर असं नसतं. तर दोघांपैकी एकाला जरी खूप स्ट्रॉंग असलं तरी बरेचदा लग्न ठरताना दिसतं. अच्छा. आणि दोघांना एका वेळी असणं हे फारच चांगली गोष्ट आहे. बरोबर आहे. पण मग असं तर नाही ना की समजा जर गुरुबळ चांगला आहे म्हणजे तुझं लग्न होईलच, असं पण आपण म्हणू नाही शकत ना. हा, होईलच म्हणजे नशीब आता तुला साथ देतंय. थोडक्यात करायचं का नाही ते त्या व्यक्तीच्या हातात आहे. ऑफकोर्स. तिथेच आपल्याला लिबर्टी जी देवाने दिली आहे, सो आपल्या ह्याच्यावर. म्हणजे मागच्या मुलाखतीत आपण हे बोललो होतो की प्रयत्न आणि प्रारब्ध या दोन गोष्टी महत्वाच्या असतात. तर प्रारब्ध आपल्या ग्रहांवरून जरी ठरत असलं तरी प्रयत्नांची जोड आपल्याला त्याच्यात दिली पाहिजे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता योग हे जे आपण चांगल्या योगांबद्दल बोललो, तसं दोष पण असतात काही लोकांच्या पत्रिकेमध्ये. तर हे काय प्रकारचे लग्नाच्या विषयी पर्टेनिंग टू लग्न मॅरेज हे कोणते प्रकारचे दोष असतात? आपण आता मुलीचं आणि मुलाचं असं सेपरेट करू. त्याच्यामध्ये आपण समजा असा विचार केला की एका मुलीच्या पत्रिकेत लग्न कसं ठरण्याच्या दृष्टीने काय बघायला पाहिजे किंवा कसं बघायला पाहिजे. तर मी मगाशी म्हणलं तसं की मुलीचा मंगळ आणि त्याचं पत्रिकेतलं त्याचं स्थान, त्याची स्ट्रेंथ काय, त्याची स्थिती काय याच्यावर खूप अवलंबून असतं. म्हणजे आणि आता मंगळाचे जे शत्रुग्रह आहेत की शनी हा मंगळाचा शत्रुग्रह आहे, बुध आहे. तर समजा त्या मुलीच्या पत्रिकेमध्ये एखाद्या मुलीच्या पत्रिकेमध्ये तो मंगळ समजा शनीनी युक्त असेल, शनी बरोबर मंगळ असेल, त्यांचं कंजंक्शन असेल, युती असेल, तर आणि त्या दोन ग्रहांचा संबंध त्याच्या 7व्या स्थानाशी येत असेल, म्हणजे अशा शनी मंगळ असलेल्या लाखो पत्रिका मिळतील. परंतु समजा आपण धरूया कर्क लग्न आहे. कर्क लग्न असताना सप्तमात शनी मकर राशीत, मकर राशीचा स्वामी शनी आहे आणि तो शनी पत्रिकेमध्ये जर का मंगळा बरोबर असेल तर त्या आत्ताच माझ्याकडे 3 दिवसापूर्वी एक पत्रिका दाखवायला आले, तर त्यांचं तसंच झालं. त्या मुलीचं लग्न ठरलं आणि मोडलं. शनी आणि मंगळ हे भांडणाचे कारक आहेत किंवा गैरसमजुती आणि वादविवादून त्यांचं लग्न मोडलं. म्हणजे तर फॉर एक्झाम्पल ते मुलीच्या पत्रिकेत मंगळाचं स्थिती आणि मंगळाला कुठल्या कुठल्या ग्रहांनी त्याच्याशी कसे कसे योग केलेले आहेत, प्लॅनेटरी ऍस्पेक्ट म्हणजे त्या दोन ग्रहांमधले अंतर कसे आहेत. प्लॅनेटरी ऍस्पेक्टची पण माहिती देतो मी की प्लॅनेटरी ऍस्पेक्ट बरेच असतात. त्याच्यामध्ये शुभ योग असतात आणि अशुभ योग असतात. नवपंचम योग म्हणजे दोन ग्रहांमध्ये 120 डिग्री अंश अंतर असेल तर तो शुभ असतो बरेचदा, बहुतेक वेळा तो शुभ फळ देताना दिसतो. युती म्हणजे कंजंक्शन म्हणलं तर 5 डिग्री मध्ये जर का दोन ग्रह एकत्र असतील तर त्याचं फळ स्ट्रॉंग असतं खूप. मध्ये शुभ ग्रह एकत्र असतील तर तसं शुभ फळ स्ट्रॉंग मिळेल, अशुभ असेल तर अशुभ मिळेल. तर त्याचबरोबर अपोजिशन म्हणजे 180 डिग्रीज मध्ये जर का एकमेकापासून ग्रह असतील तर त्याचं पण फळ खूप स्ट्रॉंग असतं, असं मिळताना दिसतं. त्याबरोबर षडाष्टक योग आहेत, असे बरेच योग आहेत. पण जे महत्वाचे युती योग, नवपंचम योग, प्रतियोग हे योग जास्त महत्वाचे परिणाम करताना दिसतात. आता मी जे उदाहरण सांगितलं तर त्या शनी मंगळ युतीची मुलगी त्या पत्रिकेत तिच्या असं असल्यामुळे तिचं लग्न ठरताना आणि तिच्या मॅरिड लाईफ मध्ये प्रश्न राहणार आहे. आता ह्या एका युतीवरच सगळं अवलंबून आहे का नाही. तर समजा शनी मंगळ युती आहे आणि त्या मुलीचा शुक्र चांगला आहे, शुक्र हा मॅरिड लाईफचा प्लॅनेट आहे, तर मग कदाचित एखादं लग्न मोडलं तरी पुढे तिचं लाईफ चांगलं जाऊ शकतं.
किंवा तिच्या सप्तम स्थानात शनी मंगळ युती आहे, पण सप्तम स्थानात एखादा शुभग्रह आहे, समजा गुरु आहे, तर कदाचित समजा एखादं पहिलं असं काहीतरी होईल आणि नंतर ती लाईफ मध्ये तिचं सेटल होऊ शकते. तर असं ते त्याच्यात खूप सारे, प्रत्येक व्यक्तीची पत्रिका युनिक असते आणि जसं प्रत्येक माणूस असतोच युनिक, त्याच्या जेनेटिकल बॅकग्राऊंड पासून त्याच्या सगळ्या गोष्टीत युनिक असतो. सेम गोष्ट पत्रिकेची आहे की त्याच्यात युनिकनेस सापडतो. त्यामुळे त्या म्हणजे मंगळाचे शत्रू ग्रह जे आहेत त्यांचे त्या मुलीच्या पत्रिकेत असलेले अशुभ योग, त्याचबरोबर मंगळाचे जे मित्र आहेत त्या मित्रांचे त्या मुलीच्या पत्रिकेत असलेले शुभ योग, या गोष्टीवर त्या मुलीचं वैवाहिक जीवन त्याच अवलंबून आहे. त्याचबरोबर त्या मुलीचं सप्तम स्थान, त्या सप्तम स्थानातले ग्रह किंवा त्या मुलीच्या पत्रिकेतले बाकीचे ऍस्पेक्ट जे त्या सप्तम स्थानाशी निगडीत आहेत, त्या सगळ्यांचा एकत्रित विचार करून म्हणजे आपल्याला त्याच्या बघायला लागतो. म्हणजे कारक ग्रह, त्याचा लॉर्ड, त्या स्थानाचा लॉर्ड, त्या स्थानावर असलेल्या कुठल्या कुठल्या ग्रहांच्या कशा दृष्ट्या आहेत त्यांच्या, आणि त्या कुठल्या कुठल्या ग्रहांचे पत्रिकेत शुभ आणि अशुभ योग आहेत, या सगळ्याचा सारासार विचार करून आपल्याला मग तोंड उघडायचंय, त्याच्या आधी नाही उघडायचं. ओके. आणि अजून एक खूप बऱ्याच लोकांना हा नोंद दोष असतो जो लग्नासाठी असं म्हणतात की तुम्ही म्हणून पत्रिका बघितली पाहिजे, आणि मांगलिक दोष. मंगळाच्या काही घर जर का मंगळाने ऑक्युपाय केले असते तर मांगलिक दोष नक्की काय प्रकारचा असतो? मंगळ जर का प्रथम स्थानात असेल, पहिलं स्थान, चौथं स्थान, 7वं स्थान आणि 8वं स्थान, या स्थानामध्ये मंगळ असेल तर मंगळ दोष आहे असं आपल्याकडे म्हटलं जातं. आता हे का म्हटलं जातं, तर मंगळ जर का लग्नस्थानी असेल तर त्याच्या लग्नस्थानाबरोबर, म्हणजे प्रथम स्थानी असेल तर प्रथम स्थानाची दृष्टी बरोबर समोर त्याच्या 7वं स्थान येतो. बरोबर. त्यामुळे त्या ग्रहाची, त्या पापग्रहाची दृष्टी त्या सप्तम स्थानावर जाते, म्हणून तो पहिल्या स्थानातला अशुभ म्हणता येईल. 4थं स्थान हे घराचं स्थान आहे, वास्तू. एखादी व्यक्ती बाय हार्ट कशी आहे, ती घरात कशी वागेल किंवा घरातल्या गोष्टी, नाती कशी जपेल, बाकीच्या काही घराशी निगडीत गोष्टी, तिथे मंगळ असेल तर त्यामुळे त्याचं महत्व आहे. 4थं स्थान झालं. 7व्या स्थान तर लग्न ठरण्याचं स्थान आहे, त्यामुळे तिथे पण मंगळ असला तर तो मॅरिड लाईफ साठी जरा तपासून पाहायला पाहिजे. ऍट द सेम टाइम 8वं जे स्थान आहे हे आपल्या पार्टनरचं कुटुंब स्थान येतं. म्हणजे पत्रिका अशी पण पाहता येते की माझं जे सप्तम स्थान आहे ते माझ्या बायकोचं लग्नस्थान, असं पण पत्रिका पाहता येते आपल्याला. त्यामुळे 8वं स्थान किंवा 8वं स्थान सासूरवाडीचं आहे. तर या एखाद्या व्यक्तीला त्याचे इनलॉज आणि त्यांचं घर कसं असेल किंवा हे, तिथे ते पण महत्वाचं आहे. तर त्या दृष्टीनेही 1, 4, 7 आणि 8 ही स्थानं मला खूप महत्वाची वाटतात. ओके. म्हणजे मंगळ या स्थानात असेल तर आहे, पण मंगळ असणं या स्थानात कायम वाईटच असेल असं अजिबात नाहीये. म्हणजे परत तेच आहे की तो मंगळ कुठल्या राशीत आहे, कुठल्या ग्रहाच्या युतीत आहे, तर तो किती अंशात आहे, त्याचं नक्षत्र कुठे, त्याने इतर ग्रहांबरोबर कुठले योग केलेले आहेत, हे सगळं आपल्याला एकत्रित बघायला पाहिजे. ओके. म्हणजे मंगळाला घाबरायचं काही कारण नाहीये. आहे असं ऍक्च्युली, मंगळ आणि शनीला बरेच जण घाबरतात ऍक्च्युली, आणि कारण ते बेसिकली मॅलेफिक प्लॅनेट्स मानले जातात. आणि पण ऑफकोर्स डॉक्टर ठोंबरे तर आपल्याला एवढा त्याच्याबद्दल सांगतात, आणि इतकं डिटेल तुम्ही जरी त्यांच्याकडे गेलात तरी तुम्हाला बरेच डाऊट्स क्लिअर करता येतील आणि जे मिसकन्सेप्शन्स आहेत सगळे वॉश ऑफ करता येतील. सर, दुसरा नेक्स्ट क्वेश्चन, हा क्वेश्चन आता कसं म्हणूया, मी सुरुवातीला हे गुण म्हणजे जोडणं, म्हणजे गुण जुळतात की नाही, मॅच तुमचं हॉरोस्कोप फेवरेबल आहे की नाही हे तर बघितलंच जातं. पण लॉंगेविटी जी आपण म्हणतो ना की माझं लग्न कसं टिकेल, किती टिकेल, किंवा समजा प्रॉब्लेम्स चालले आहेत माझ्या लाईफमध्ये, मॅरिड लाईफमध्ये, तर अरे हे असं चालू राहणार आहे का, मग या लग्नाला काही बळ आहे का, या लग्नामुळे मला काही माझं चांगलं होणार आहे का, किंवा हे मोडणार आहे का लग्न. तर लॉंगेविटी जी असते एखाद्या मॅरेजची ती आपल्याला कशी, कधी आणि कशा प्रकारे करते? लॉन्जेटिव्हिटी ही म्हणजे कॉम्पॅटेबिलिटीवरच अवलंबून असते बेसिकली. आणि बेसिकली आपण असं म्हणूया की त्या दोन व्यक्तींचं एकमेकांशी असलेलं नातं
त्या नात्याची क्वालिटी कशी आहे आणि त्या नाते ते एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी ठरतायत का ते एकमेकांसाठी त्रासदायक ठरतायत ह्याच्यावरच त्याची अवलंबून असते. नो डाऊट की नशिबाचा भाग आहेच, तो आपण ग्रहांवरून बघू शकतो. परंतु मी म्हणतो कायम तेच नेहमी सांगतो सगळीकडे की नशीब आणि प्रयत्न दोन्हीचं कॉम्बिनेशन पाहिजे. मला जर का माझ्या पार्टनरमध्ये एखादा दोष दिसला किंवा एखाद्या पार्टनरमध्ये एखादा प्रश्न दिसला तर मी तो कशा पद्धतीने डील करू शकतो त्या प्रश्नाशी आणि त्या व्यक्तीला पण त्यातनं बाहेर पडायला कशी मदत करू शकतो असाच पद्धतीने जर का एकमेकांनी एकमेकांचा विचार केला पार्टनर्सनी तर ते ट्रान्झॅक्शन खूप कॉम्प्लिमेंटरी होताना दिसतं. पण बेसिकली आपल्याकडे खूप आयडियल बिलीफ सिस्टीमनी लग्न होतात की लग्न झाल्यावर मला ही सुख मिळाली पाहिजेत आणि ही सुख मला समोरची व्यक्ती देणार आहे. अशा बिलीफ सिस्टीमनी आपल्याकडे लग्न होतात आणि त्याच्यामुळे बरेचदा प्रॉब्लेम होताना दिसतात. म्हणजे माझ्या सुखाला मी जबाबदार आहे हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आणि जे नात्याचे फंडामेंटल्स आहेत ते सगळ्या मॅरेज ह्या संस्थेमध्ये खूप महत्वाचे ठरतात की त्या दोघांमध्ये असलेला मोकळा संवाद, त्या दोघांमध्ये असलेली क्लॅरिटी, त्या दोघांमध्ये असलेली ट्रान्सपरन्सी, रिस्पेक्ट, नंतर खूप असे विश्वास, ह्या बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या ते नातं टिकवण्यासाठी मदत करतात. आता थोडेसे प्लॅनेट इकडे तिकडे असतात. असे मी आजपर्यंत असे एकही नवरा बायको पाहिले नाहीत की असं त्यांनी मला येऊन सांगितलं की आमचं अतिशय छान जमतं दोघांचं, असं मला आजपर्यंत कोणीही सांगितलेलं नाही. युजली एकमेकांबद्दल तक्रारी आणि हा कसं माझ्या मनासारखं वागत नाही आणि मला कशी बदलायची गरज नाही आणि समोरच्यानीच कसं बदलायला पाहिजे, तर हेच कायम दिसतं. तर त्याच्यामुळे कसं आहे की ती लॉन्जिटिव्हिटी किंवा ते नातं टिकण्यासाठी ते ट्रान्झॅक्शन कॉम्प्लिमेंटरी होणं सर्व स्तरांवर म्हणजे प्लॅनेटरी लेवलवर पण व्हायला पाहिजे, पर्सनॅलिटी लेवलवर पण व्हायला पाहिजे आणि प्रॅक्टिकली पण लाईफ जगताना ते एकमेकांना हे म्हणजे आपण एक आधी स्वतःला समजून घेणं आणि मग आपल्या पार्टनरला समजून घेणं, या दोन गोष्टी नीट झाल्या तर मग त्याची लॉन्जिटिव्हिटी वाढते. आणि प्रोव्हाइडेड दॅट तुमच्या नशिबात काहीतरी फार मोठं भयंकर त्या ग्रहांमुळे वाढून ठेवलेलं तर नाहीये, म्हणजे हे पण आवश्यक आहे. बरेचदा असं होतं की ग्रहांची ताकद इतकी जास्त दिसून येते आणि आपल्या प्रयत्नांवर सगळ्या पाणी पडताना पण दिसतं. म्हणजे मी मगाशी जे सांगितलं की युती योग असतात, म्हणजे कंजंक्शन आहे, अपोजिशन आहे किंवा अशा पापग्रहांचे काही गोष्टी युती किंवा असे काही ऍस्पेक्ट पत्रिकेमध्ये असतील तर मग काही वेळेला असे चांगले प्रयत्न करूनही त्याला यश मिळत नाही, असं पण पाहण्यात येतं आणि मग सगळ्याच वरचा विश्वास उडताना दिसतो लोकांना. ऍब्सोल्युटली. सो हे जे तुम्ही आता प्रॅक्टिकल ऍब्सोल्युटली, तर तेच ब्रिंग्स मी टू द लास्ट क्वेश्चन इज अबाउट रेमेडी सोल्युशन. तर मला याच्या दोन गोष्टी तुम्हाला विचारायच्या आहेत की मॅरेजशी निगडीत रेमेडी, समजा तुमच्या मॅरेजमध्ये हर्डल्स येत असतील किंवा मॅरेजमध्ये काही इश्यूज असतील तर तुम्हाला त्याचं काही काउन्सिलिंग हवं असेल तर प्रॅक्टिकल सोल्युशन, अगदी प्रॅक्टिकल आणि काय सोल्युशन आणि रेमेडीज असतात आणि तुमच्या संस्थेमध्ये तुम्ही बेसिकली काय प्रकारचं काउन्सिलिंग प्रोव्हाइड करता आणि काय प्रकारचे सोल्युशन्स आणि रेमेडीज अवेलेबल? नाही, आमच्या संस्थेचा एक सहजीवन म्हणून विभाग आहे ज्याच्यामध्ये आम्ही नाती जोडण्यापासून जपण्यापर्यंत असे सर्व स्तरांवर मदत करत असतो. म्हणजे लोकांना लग्न ठरताना प्रश्न येतात, लग्न ठरवताना येतात आणि लग्न झाल्यावर तर वेगळेच प्रश्न येतात, म्हणजे आणि लग्न टिकवतानाही येतात. तर ह्या सर्व स्तरांवर मुलामुलींना मदत व्हावी अशा उद्देशाने एक तज्ज्ञ लोकांची टीम आमच्याकडे आम्ही कार्यरत आहे. त्यात काउन्सिलर्स आहेत, डॉक्टर्स आहेत, ऍडव्होकेट्स आहेत, सायकोलॉजी, खूप सारी तज्ज्ञ लोक आम्ही एकत्र काम करतो. तर त्यामध्ये आम्ही बेसिकली प्रश्नाचं स्वरूप काय आहे आणि ते प्रश्नाचं स्वरूप शास्त्राचा उपयोग करून बदलता येणारे, प्रयत्नांनी बदलता येणारे, उपचारांनी बदलता येणारे, का त्याच्यात नशिबाचा खूप मोठा रोल आहे, ह्या बेसिकली आम्ही आधी डायग्नोसिस करतो की कशामुळे काय आहे आणि देन मग आपल्याला ह्याला सोल्युशन कसं देता येईल किंवा काय केल्यामुळे हा प्रश्न कुठल्या मार्गाने सुटू शकतो आणि त्याबद्दल त्या व्यक्तीमध्येच ती ताकद असते प्रश्न सोडवण्याची. फक्त मानसिक स्तरावर आपण ताणतणावात असल्यामुळे ती व्यक्ती त्या ऑपरेट तशी होऊ शकत नाही. तर अशी सर्व प्रकारची मदत, काउन्सिलिंग, सायकोथेरपी किंवा मी म्हणलं तसं या तज्ज्ञ व्यक्तींची त्यांची भेट, याच्यातनं ते सोल्युशन पर्यंत जाता येतं.
म्हणजे रेमेडीज ह्या दैवी नसाव्यात, त्या माझा त्याच्यावर खूप जास्त विश्वास नाहीये की मी काय बाबा शुक्राचा मंत्र खूप म्हटल्यामुळे माझ्यातला शुक्र माझ्या पत्रिकेतला त्याचं हे सुधारणार आहे. माझा स्वतःचा यावर खूप नाहीये विश्वास. माझा विश्वास आहे की नाहीये ना तुझा शुक्र चांगला, तुझ्या हातात नव्हतं, मग तुझ्या हातात आता काय करणं आहे ते तू कर. तू स्वतःला ओळख, स्वतःचं आत्मपरीक्षण कर, स्वतःचं व्यक्तिमत्व ओळख, स्वतःचा अभ्यास कर आणि स्वतःला बदल. ते बदलायसाठी तुला जी काही मदत लागेल ती आम्ही सहजीवनमध्ये आम्ही देतच आहोत संस्थेमध्ये. परंतु कुठल्याही गोष्टीला एक वास्तववादी दृष्टिकोन ठेवून आपण मदत केली पाहिजे आणि ती मदत ही भावनिक स्तरावर तर असतेच, त्याबरोबर ती रिअलिस्टिक असली पाहिजे आणि त्या व्यक्तीला त्या आयुष्य जगायला त्याचा उपयोग व्हायला पाहिजे. म्हणजे लोकांना सोल्युशन म्हणजे असं पी हळद की हो गोरी असं नसतं ना. त्यासाठी थोडस स्वतःकडे पण आरसा स्वतः समोर ठेवून बघायला पाहिजे. तर आम्ही ह्या सर्व गोष्टी याच्यामध्ये देतो. मुला मुलींची सेशन्स घेतो, प्री मॅरेज घेतो, मॅरेज करताना घेतो, पालकांची घेतो. पालक आणि मुलांचं नातं पण कसं चांगलं राहील. इव्हन व्याही दोन जे होतात, दोन घरं एकत्र येतात लग्नामध्ये, दोन कुटुंब, तर त्या कुटुंबातल्या लोकांची पण आम्ही बरेचदा आधी इंडिव्हिज्युअल आणि मग नंतर जॉईंट अशी सेशन्स घेत असतो, ज्याने त्यांना ही सगळी प्रोसेस आणि ही निर्माण होणारी अनेक नाती सक्षम आणि आनंदी कशी पुढे राहतील या दृष्टीने सहजीवनमध्ये आम्ही ती नक्की मदत करतो. मस्त. हे ऍक्च्युली हेच आहे की तुमचं होलिस्टिक हिलिंग इंडिया जी तुमची संस्था आहे, तर यू प्रोव्हाइडिंग अ व्हेरी प्रॉग्मॅटिक, व्हेरी प्रॅक्टिकल आणि व्हेरी रिअलिस्टिक व्ह्यू. हे मला फार आवडतं तुमचं नेहमी. आणि मला असं वाटतं, जसं एक तुम्ही पॉइंट म्हणाल की आपण आधी स्वतःकडे बघावं, आपण आपल्यातले गुण बघणं इम्पॉर्टंट असतं. कारण हे मी असं वाचलंय आणि ओशोचं बरंच मी फॉलो करतो. तर आपण दुसऱ्याला पटकन जज करतो, दुसऱ्यावर डायरेक्ट आरोप करतो. पण देन डू यू नो हाऊ यू आर? तुम्ही स्वतः काय आहात हे तुम्हाला माहितीये का? कारण हेच लोकांना ते वाटतं मला माहितीये मी कसं आहे आणि मला असंच झालं पाहिजे, तसंच झालं पाहिजे, असंच केलं पाहिजे. पण देन आय एम शुअर की तुमच्याकडे हे जे तुम्ही सहजीवन, हे जे तुमचं हे जे डिपार्टमेंट आहे वेगळं मॅरिटल याच्यासाठी आणि ऍट द सेम टाइम पालकांसाठी, फॅमिली मेंबर्ससाठी काउन्सिलिंग. सो आय थिंक हे सगळं फक्त ऍस्ट्रोलॉजिकल नाही, पण हे सगळं सराउंडिंग असेल सर्कम्फरन्स मध्ये, तर डेफिनेटली वन विल हॅव अ ग्रेट मॅरिड लाईफ आणि सोल्युशन्स पण आपोआप मिळायला लागतील फॉर शुअर. सो थँक्स अ लॉट डॉक्टर ठोंबरे. आणि नेक्स्ट आपण आता सेशनला भेटूया. आपण ऍस्ट्रॉलॉजी अँड करिअर हे नेक्स्ट सेशन घेणार आहोत ऍस्ट्रो टॉक्स मध्ये आपल्या. सो थँक्स अ लॉट डॉक्टर ठोंबरे, मजा आली खूप आणि आय एम शुअर की अजून गप्पा आपण नेक्स्ट सेशन मध्ये मारू. येस, थँक्यू रोहन.